विद्यार्थी मित्रांनो, आपण BA थर्ड इयरच्या 6व्या सत्रातील भाषा विज्ञान व व्याकरण ही 12व्या क्रमांकाची अभ्यासपत्रिका आहे. पेपर क्रमांक भाषा विज्ञान व व्याकरण पेपर क्रमांक 12 या अभ्यासपत्रिकेला आपण मागच्या तारखेला आपण सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेमध्ये 5 प्रकरणं आहेत. त्यापैकी आपण पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे भाषेचे स्वरूप व कार्य. या प्रकरणात आज आपण भाषेच्या प्रकाराचा आपण विचार करत आहोत. भाषेच्या संदर्भामध्ये भाषेचे प्रकार कोणकोणते आहेत. भाषेचे अभ्यासानुसार, सोयीनुसार, सवडीनुसार अनेक प्रकार पडतात मुलांना. आपल्याला भाषेचे प्रकार कोणकोणते आहेत, किती आहेत आणि कशा प्रकारचे आहेत या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. तर भाषेचे प्रकार म्हटल्यानंतर तुमच्यासमोर प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल, जर विचार करत असाल तर, कारण भाषा जो माणूस बोलतो तो माणूस विचार करतो, जो विचार करतो तोच बुद्धिमान होतो मुलांनो. भाषा बोलतो म्हणजे विचार करतो. भाषेच्या माध्यमातूनच आपण आपल्या मनातील विचार, कल्पना, भावना दुसऱ्यापर्यंत आपण पोहोचवतो. दुसऱ्याशी संवाद आणि सुसंवाद साधतो, डायलॉग साधतो, म्हणजेच आपण विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नसेल तर आपण म्हणतो नाही मला हे घ्यायचं नाही, मला ते घ्यायचं आहे, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं आहे, मला आज कॉलेजला यायचं नाही, उद्या यायचं. म्हणजे काय, आपण भाषेच्या माध्यमातून बोलतो म्हणजे विचारच करतो. भाषेचे कोणकोणते प्रकार आहेत, आपण कधी प्रकाराच्या संदर्भामध्ये आपण विचार करत नाही. आपण ती भाषा आपण बोलतो, वाचतो, पण हे भाषेचे प्रकार आहेत. भाषेचे भिन्न भिन्न रूपे आहेत, अंग आहेत. हे आपल्याला असं वर्गीकरण करता येत नाही, सांगता येत नाही. भाषेचे प्रमाण भाषा, बोली भाषा हे सुद्धा प्रकार आहेत. प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे सुद्धा प्रकार आहेत मुलांनो. पण हे प्रकार आज तयार झाले आहेत मुलांनो. आत्ता आपण सर्वजण शाळेत जाऊन लिहायला जेव्हा वाचायला लागलो, हळूहळू एका वर्गातून पुढच्या वर्गातून त्या पुढच्या वर्गात, हे सर्व कोणत्या तरी भाषेच्या माध्यमातूनच आपण शिकत आलेलो आहोत. आणि नंतर मग आपण वर्गीकरण कराल, हा एक भाषेचा प्रकार आहे, तो एक भाषेचा प्रकार आहे. आपण जे घरी, कुटुंबामध्ये, गावामध्ये, व्यवहारामध्ये, समाजामध्ये, तांड्यावर, वस्तीवर जी भाषा बोलतो ती काय, बोली भाषा आहे. लोकव्यवहाराची भाषा म्हणजे बोली भाषा. आणि जे पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये, कार्यालयामध्ये, राजकारणामध्ये, सभेमध्ये, व्यासपीठावरून जी भाषा बोलली जाते ती प्रमाण भाषा. अशी ढोबळमानाने आपण भाषेचे 2 प्रकार आपण मानतो. आणखी साधित भाषा आणि असाधित भाषा असे त्यालाच आपण असं मानतो. परंतु भाषेचे स्वरूप व कार्य या प्रकरणाचा आपण जेव्हा विचार करतो, जेव्हा विचार करायला लागतो, तेव्हा भाषेच्या मुळाचा आपला शोध घ्यावा लागेल. भाषेचा प्रारंभ, भाषेची सुरुवात, भाषेची पार्श्वभूमी कशी तयार झालेली आहे, भाषेचा उद्गम आणि विकास कसा होत गेलेला आहे,
जेव्हा आपण अशा पद्धतीची पाळंमुळं शोधतो, तेव्हा मात्र आपल्या भाषेच्या प्रकाराची जाणीव व्हायला लागते आणि आपण भाषेचे प्रकार आपण रूढ मानायला लागतो. अशा पद्धतीने भाषेच्या प्रकाराचा आपण विचार करत आहोत. भाषेच्या प्रकारामधला जवळपास या ठिकाणी आपण 7 भाषेच्या प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. 7. पहिली जी भाषा आहे, हावभावांची भाषा. भाषेच्या प्रकारामधला पहिला प्रकार आहे हावभावांची भाषा. मुलांनो, आज माणूस बोलत आहे, बोलायला लागलेला आहे. भाषेच्या माध्यमातूनच तो प्रगती करत आहे, करायला लागलेला सुद्धा आहे. त्या भाषेच्या प्रकारांचा पहिला प्रकार जर आपण विचार घेतो, हावभावांची भाषा. आपण आज बोलत आहोत मुलांनो, पण प्रारंभी सुरुवातीला जेव्हा माणसाचा जन्म झाला होता, पहिल्यांदा माणसाचा जन्म झाला, नंतर भाषेचा जन्म झाला मुलांनो. आणि माणसाचा जन्म झाल्यानंतर माणूस लगेच बोलत नव्हता, तर तो हावभावाच्या माध्यमातून मनातले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचत होता. कारण हावभाव सुद्धा एक भाषा आहे. हावभाव सुद्धा संदेशवहनाचं माध्यम आहे. आज सुद्धा आपण भाषा जरी बोलत असलो तरी हावभावाचा आपण वापर करतो. हावभाव माध्यमांचा जगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये, कार्यामध्ये सुद्धा त्याचा विनियोग करतो मुलांनो. हावभावांची भाषा. आता एखाद्याकडे आपण असं डोळे मोठे करून जर बघितलं, त्याच्या लक्षात येतं हा रागावून माझ्या पाहत आहे. माझ्या बाबतीमध्ये याच्या मनामध्ये राग निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला, तिरस्कार निर्माण झालेला आहे. हावभावाच्या भाषेमध्ये सुद्धा भावार्थ आहे, मतितार्थ आहे. हावभावाची भाषा सुद्धा अर्थपूर्ण भाषा आहे मुलांनो. हावभाव एखाद्या व्यक्तींच्या किंवा एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर हळवेपणा जो असेल, त्यामध्ये करुण रस तयार होत असतो. हावभावांची भाषा. एखादा माणूस जर एखादा प्रसंग, एखादी घटना पाहून जर गोंधळलेला असेल, चलबिश झाला असेल, तर हा घाबरलेला आहे, हा भेदरलेला आहे, हा गोंधळलेला आहे. हावभावाची भाषा खूप काही बोलून जाते मुलांना. हावभावाच्या भाषेतला मतितार्थ, अर्थ सुद्धा समजून घ्यावा लागतो. हावभावाच्या भाषेतले बारकावे सुद्धा आपल्याला शोधता आले पाहिजेत मुलांनो. म्हणून भाषेचा हा सुद्धा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्राण्यांची भाषा. प्राण्यांची भाषा ही कशी असते पहा. प्राण्यांची भाषा, पक्ष्यांची भाषा, जनावरांची भाषा, चिमण्यांची भाषा, गायींची भाषा, म्हशीची भाषा, शेळ्या मेंढ्यांची भाषा, ही प्रत्येकाची भाषा म्हणून. कुत्र्यांची भाषा, जे भोभो करतात, जे ओरडतात, हांबरतात, ती सुद्धा भाषा आहे. ती आपल्याला समजत नाही, पण त्या जातीच्या प्राण्यांना ती भाषा नेमकी समजते मुलांना. माकडांची भाषा वेगळी आहे. एखाद्या माकडाला समजा कोणी जर संकटात जर ओढवलं असेल, तर चित्कार केल्यानंतर, ओरडल्यानंतर सगळे माकडे एकत्र येतात. सगळे माकडे येतात. पक्षी बघा, सगळे एकत्र येतात. गिधडं बघा, सगळे एकत्र येतात. प्राण्यांची सुद्धा भाषा आहे. आपण बोलतो ना, त्यांचा जो बोलण्याची जी टोन आहे, जे उच्चार आहे, जे ध्वनी आहे, जो आवाज आहे, ती प्राण्यांची भाषा आहे. त्यांना बरोबर त्यांचा व्यवहार पूर्ण होतो, जे जगणं पूर्ण होतं. त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाराच्या गरजा सुद्धा पूर्ण होतात.
हंबरतात, ओरडतात, बोलतात, त्यांची सुद्धा भाषा आहे. त्यांच्या सुद्धा भाषेला एक उंची आहे. नाही असं नाही. आपल्याला सुद्धा त्यांची भाषा बोलता येत नाही, कारण ते प्राणी आहेत, आपण माणसं आहोत मुलांनो. फरक इतकं माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक हाच, भाषेचाच फरक आहे मुलांनो. आपण बोलतो, ते बोलत नाही. ते हंबरतात, ओरडतात, ते चित्कारतात, किंचाळतात. ती सुद्धा भाषा आहे. आणि प्राण्यांची भाषा सुद्धा माणसाला समजली पाहिजे. माणूस प्राण्यांना समजून घेतला पाहिजे. प्राण्यांशी मैत्री केली पाहिजे, जवळीकता निर्माण केली पाहिजे. तेव्हाच प्राण्याची भाषा सुद्धा आपल्याला समजते. बऱ्याच लोकांना समजते, समजत नाही असं नाही. प्राण्यांची भाषा सुद्धा समजते. प्राण्यांना काय हवं आहे, प्राण्यांना काय अपेक्षित आहे, पाणी पाहिजे काय, चारा पाहिजे काय, काय पाहिजे, अन्न पाहिजे का, भूक लागली का, तो का कासावी झालेला आहे, हे सुद्धा त्या माणसाला माहीत असतं. आणि ही सुद्धा भाषा आहे मुलांनो. कारण त्याचं जगणंच त्या भाषेच्या माध्यमातून ते प्रगट करत असतात. भाषेच्या प्रकारामध्ये तिसरी भाषा आहे ध्वजांची भाषा. आपल्या सर्वांनाच माहीत आहे ध्वजांची भाषा ही कशी आहे. भारताचा जो ध्वज आहे, पांढरा, शेंद्री, नारंगी, मध्ये चक्र आहे, मध्ये जी चक्र आहे, त्या चक्रामध्ये किती आऱ्या आहेत. ध्वजाचा रंग किती प्रकारचा आहे? 3 प्रकारचा आहे. कोणकोणत्या प्रकारचा आहे? खाली कोणता आहे, मध्ये कोणता आहे आणि वर कोणता आहे? साईज काय आहे ध्वजाची, हे पहा. ध्वजाची साईज काय आहे, आकार काय आहे, यामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेचे प्रश्न आहेत मुलांनो. प्रत्येक माहितीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये नॉलेज, ज्ञान दडलेलं आहे. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे फक्त, बस. कारण आपला ध्वज पाहिल्यानंतर ध्वजाचा सुद्धा अभ्यास करता, ध्वजाचा सुद्धा अभ्यास आहे मुलांनो स्पर्धा परीक्षेला. ध्वज, हा भारताचा ध्वज आहे, हा पाकिस्तानचा ध्वज आहे. तिथं असं काही लिहित नाही मला, पाकिस्तान, भारत, चीन, अमेरिका, त्या ध्वजावर असं काही लिहित नसतात. त्याचा रंग, कलर, ते म्हणजे प्रतीक जे असतात, सिम्बॉल जे असतात, सिम्बॉलनं ओळखलं जातं, हा भारत देश आहे, हा भारत देशाचा असं पार्टिसिपेट झालेला आहे या खेळामध्ये. कोणकोणते देश सहभागी झालेले आहेत, फक्त ध्वज असतात मुलांना. असे 8-10 ध्वज असतात. आणि ते त्या ध्वजाकडे पाहिल्यानंतर आपण ओळखतो, हा अमेरिका आहे, हा चीन आहे, हा पाकिस्तान आहे, हा भारत आहे. इतर जे देश आहेत मुलांनो, त्या देशाच्या ध्वजाचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. ती ध्वजांची भाषा. मग तो जो ध्वज आहे, त्या ध्वजामध्ये काय काय आहे, कोणते चित्र आहेत, कोणते आकार आहेत, कोणता कलर आहे, साईज काय आहे, आणि तेच का निवडलेलं आहे. उगीच काहीतरी कुठला तरी कलर निवडायचा म्हणून निवडून ध्वज तयार केला जात नाही मुलांनो. प्रत्येक देशाच्या ध्वजामागे प्रचंड मोठा भावार्थ, मतितार्थ, अर्थ आणि आशार्थ दडलेला आहे. आणि त्यातून अनेक अर्थाचे वलय निर्माण होतात मुलांनो, अनेक अर्थाचे वलय निर्माण होतात. म्हणून ध्वजांची भाषा. 4 क्रमांकाची भाषेचा प्रकार आहे वाहतुकीच्या दिव्यांची भाषा. वाहतुकीच्या दिव्यांची भाषा. आपण सर्वजण पहा, आपण जे बोलतो त्यालाच भाषा म्हणतात असं नाही मुलांनो. त्यालाच भाषा म्हणतात असं काय नाही. काही वस्तू असतात, काही चिन्ह असतात, काही दिवे असतात, काही वेगवेगळे प्रकार असतात, काही ध्वज असतात. अशा प्रकारचे अनेक भाषेचे प्रकार आहेत मुलांनो. त्या वाहतुकीच्या दिव्यांची भाषा. आपण सर्वजण रस्त्याने जातो, येतो, ये जा करतो, प्रवास करतो. त्या ठिकाणी तर वाहतुकीचे दिवे परभणीमध्ये फक्त नावाला आहेत मुलांनो. त्या दिव्याचा वापर केला जात नाही. फक्त आहेत का म्हणून, फक्त शोभेची पहा, शोभेचे दिवे आहेत परभणीमध्ये, रस्त्यामध्ये, चौकामध्ये, पण त्याचा वापर, त्याचा विनियोग
होत नाही, केला जात नाही. का वापर होत नाही? हा मोठा प्रश्न आहे. आणि तुमच्यासारख्या तरुणांनी तो प्रश्न, त्या प्रश्नाची सोडवणूक, त्या प्रश्नाचा आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण भाषा जी असते, आपण बोलल्याशिवाय समोरच्या माणसाला काही कळत नाही. आपण व्यक्त झाल्याशिवाय, आपण प्रगट झाल्याशिवाय, प्रसवल्याशिवाय समोरच्या माणसाला काहीच कळणार नाही. म्हणून वाहतुकीच्या ठिकाणी, रस्त्यावर जे दिवे असतात, ते दिवे वापरायचं असेल तर आपल्याला कळतं बाबा या दिव्याचा वापर यासाठी आहे. हा दिवा हा यावेळी लावला जातो. हा दिवा या 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 प्रसंगी सुरू होतो. आपण ते दिवे आपण पाहत नाहीत, वापरत नाहीत, याचा अर्थ काय कळत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी अर्थ असतो मुलांनो. तर वाहतुकीचे दिवे किती प्रकारचे आहेत? वाहतुकीचे 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे असतात. रेड कलर एक असतो. परभणीमध्ये आपण तो नांदेड आहे, मोठ्या महानगरामध्ये वाहतुकीच्या दिव्याचा वापर केला जातो. कारण दिव्यावरच वाहतूक सुरू असते, सुरळीत पार पाडते. दिव्याशिवाय वाहतूक होऊ शकत नाही. कारण दिव्यामुळे अपघात, ॲक्सिडेंट हे टळतात. म्हणून दिव्यांची भाषा फार महत्त्वाची आहे. आणि ती दिव्यांची भाषा आपल्याला सुद्धा समजली पाहिजे, समजून सुद्धा घेतली पाहिजे. आता जो कलर असतो, तो लाल कलर पडल्यानंतर रस्त्यावर, चौकामध्ये लाल कलर जेव्हा सुरू होतो, तेव्हा जागीच वाहनं थांबावी लागतात. थांबवावी लागतात. आणि आपल्याला आपला रस्ता रोखला जातो आणि दुसऱ्या बाजूकडे रस्ता तो खुला असतो. कारण एकाच वेळेस सर्वच रस्त्याने लोक इकडे तिकडे जाऊ लागले तर ॲक्सिडेंट होऊ शकतात. म्हणून हे अपघात आणि ॲक्सिडेंट टाळण्यासाठी हे दिव्यांची भाषा फार महत्त्वाची आहे. रेड दिवा म्हणजे आपण थांबलं पाहिजे. या रस्त्याला 5 मिनिट असतो, वेळ असतो, त्या रस्त्याला 5 मिनिट असतो, या रस्त्याला 5 मिनिट असतो, त्या रस्त्याला 5 मिनिट असतो. अशा प्रकारचे दिवे चौकामध्ये लावले जातात आणि ते आपोआप ॲटोमॅटिक त्याची सेटिंग केलेली असते. रेड म्हणजे थांबणे, त्यानंतर येलो म्हणजे तयार राहणे, आणि ग्रीन म्हणजे आपण जाणे, गो. रेड स्टॉप, येलो रेडी, ग्रीन गो. अशा प्रकारचे वाहतुकीच्या दिव्यांची भाषा आहे मुलांनो. कधी कधी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तुम्ही जे वाहन चालवण्यासाठी आपल्याला लायसन लागतं, त्यामुळे वाहतूकच्या रस्त्यावरचे अनेक प्रश्न येतात मुलांनो. वाहतुकीशी संबंधित अनेक प्रश्न येतात. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतर भाषेचा प्रकार, संगणकाची भाषा माहीत नाही, अवगत नाही, कळत नाही असा कोणीच एक सुद्धा शोधून सापडणार नाही. कारण संगणकाची भाषा प्रत्येक लहानापासून ते मोठ्यापर्यंत ती सवयीची झालेली आहे, अंगवळणी पडलेली आहे. ती भाषा त्या भाषेची आपण मैत्री कसं करतो, आपण त्या भाषेची कसं जवळ जातो, ती भाषा आपण कशा पद्धतीने वापरतो. कमी प्रमाणात वापरत असाल तर ती भाषा आपल्याला कमी समजते. अधिक प्रमाणात आपण त्या भाषेचा वापर करत ते अधिक प्रमाणात समजते. आता संगणकाची भाषा ही सर्वांनाच समजत आहे मला. आता प्रत्येकाच्या जवळ एक मिनी कॅम्प्युटर आहे. मिनी कॅम्प्युटर म्हणजे छोटा संगणक आहे मुलांनो. जे मोबाईलमध्ये आपल्या जे फंक्शन आहेत, जे बटन आहेत, तेच कॅम्प्युटरमध्ये बटन आहेत मुलं. थोडेफार फरक आहे. ज्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने परफेक्ट सक्षम मोबाईल हाताळता येतो, त्या व्यक्तीला कॅम्प्युटर सुद्धा हाताळता येतो मुलं. कॅम्प्युटर सुद्धा हाताळतो, त्याची सुद्धा भाषा असते. कीबोर्ड असते, कळफलक असते, इनपुट असते, आउटपुट असते, पेस्ट असते, कॉपी असते, सेव्ह असते, बोल्ड असते. ही सुद्धा भाषा संगणकाची भाषा म्हणून. ही सुद्धा संगणकाची भाषा. टेक्स्ट आहे,
हे अशा प्रकारची ही भाषा आहे मुलांना. तर ती सुद्धा भाषा समजत नसेल तर आपल्याला कॅम्प्युटर वापरता येत नाही मला. का ती भाषा समजली पाहिजे. कारण भाषा समजल्याशिवाय आपल्याला मध्ये जातात नाही, काम करतात नाही, वर्क करतात, काहीच करता येत नाही. म्हणून मुलांनो, भाषेचे प्रकार फार महत्त्वाचे आहेत. ज्या व्यक्तीला एकापेक्षा अनेक भाषा येतात, अवगत होतात, अशांनाच ही भाषा समजत असे मुलांनो. म्हणून संगणकाची भाषा सुद्धा महत्त्वाची आहे. त्यात 6 क्रमांकाची भाषा मुलांनो, माणसांची भाषा. आपण जी भाषा बोलतो ती माणसाची भाषा आहे मुलांनो. प्रत्येक समूहाची, प्रत्येक घटकाची वेगवेगळ्या भाषा आहेत मुलांनो. आपण हवामानाची भाषा पाहिली, प्राण्यांची भाषा पाहिली, ध्वजांची भाषा पाहिली, वाहतुकीच्या दिव्यांची भाषा पाहिली, संगणकाची भाषा पाहिली. आता माणसाची भाषा तर आपण बोलतोच मुलांनो. त्यानंतर पक्ष्यांची भाषा मुलांनो. पक्ष्यांची भाषासुद्धा हा एक भाषेचा प्रकार आहे. पक्ष्याच्या आवाजातले बारकावे शोधणं गरजेचं आहे. एक पक्षी ओरडला, चिवचिव केला, सगळे पक्षी एकत्र येतात. चिमणी आहे, कबूतर आहे, बदक आहे, कावळे आहेत, सगळे पक्षी आहेत मुलं. ती प्राणी वेगळे. 4 पायाचे प्राणी, 2 पायाचे पक्षी, त्यांची सुद्धा भाषा म्हणून. सुखदुःखामध्ये सर्व एकत्र येतात. चिमण्याचा चिवचिवाट, कावळ्यांचा काकवाट, ते सुद्धा त्यांची सुद्धा भाषा आहे. पण ती आपल्याला समजत नाही, पण ते त्या जातीच्या पक्ष्यांना ती भाषा समजतेच. अशा प्रकारे भाषेचे आपण एकूण 7 प्रकार पाहिलेले आहेत मुलांनो. 7 प्रकार. कधी कधी परीक्षेत प्रश्न येतो, भाषा म्हणजे काय ते सांगून भाषेचे प्रकार सोधारण स्पष्ट करा. सोधारण स्पष्ट करा. अशा पद्धतीने हा प्रश्न या प्रश्नाची सोडवणूक, या प्रश्नाचं विवेचन, विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि आपण उद्याच्या तासाला आपण पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.